आज या सरकारला आपण पाहिलं असेल की पूर्ण मेजॉरिटीमध्ये BJP आली नव्हती लोकसभेमध्ये आणि त्यांना बऱ्याच त्यांची जी बिलं आहेत ती 2/3 मेजॉरिटीने पास करून घ्यायची आहेत, कारण ती अत्यंत त्यांच्या दृष्टीने डिलिमिटेशन असेल की संविधानामधल्या मोठ्या बदल असतील यासाठी 2/3 मेजॉरिटी लागते. ती आज त्यांच्याकडे नाही आहे. ती मिळवण्याचा त्यांचा हा म्हणजे लोकशाही विरोधी खटाटोप आहे असं मी समजतो. डिलिमिटेशन आपण पाहिलं असेल त्यांचा तो प्रयत्न होता, ज्या डिलिमिटेशनमुळे खरं म्हणजे त्याला सर्वांनीच विरोध केलेला आहे अपोजिशनने, कारण त्याचा परिणाम असा होणार आहे की साऊथमध्ये म्हणजे महाराष्ट्रापासून खालची जे साऊथचे स्टेट्स आहेत त्याने आपलं पॉप्युलेशन कंट्रोल केलं आहे आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली आहे. त्या विरुद्ध जी नॉर्थचे स्टेट्स आहेत बिहार, UP आणि इतर तत्सम याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढलेलं आहे. जर डिलिमिटेशन केलं महिलांच्या नावाखाली त्यांना एक्स्ट्रा सीट्स देण्यासाठी, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की नॉर्थमधली म्हणजे हिंदू बेल्ट ज्याला खास म्हटलं जातं, ज्याच्यावरती यांचं राजकारण आहे, तिथे लोकसभेच्या जास्त जागा निर्माण होतील आणि साऊथमधल्या जागा कमी होतील आणि त्यामुळं या पद्धतीचं जे डिलिमिटेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, जेणेकरून मग सत्ता काही झालं त्यांची हटू शकत नाही. ते मागच्या वेळेस आपण पाहिलं मागच्या अधिवेशनामध्ये ते त्यांचं बिल पास झालं नाही. ते पास करण्यासाठी त्यांचा खटाटोप आहे, जेणेकरून नॉर्थमध्ये लोकसभेच्या जागा प्रचंड वाढतील, साऊथमधल्या जागा कमी होतील. पण हे खरं म्हणजे साऊथवरती नॉर्थचा अन्याय होईल आणि त्यामुळे कुठेतरी या देशामध्ये देशाच्या एकतेलासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असं माझं मत आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीची काही बिलं आहेत जी त्यांना पास करायची आणि त्यासाठी त्यांना 2/3 मेजॉरिटी हवी आहे आणि त्यासाठी हा त्यांचा खटाटोप चाललेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.